नमस्कार मित्रांनो, प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो विषय फार गंभीर आहे. आपल्या सुरक्षा रक्षकाला दुखापत आणि सुरक्षा रक्षकावरती प्राणघाती हमला हा काय प्रकार आहे आणि कुठे घडला आहे? आणखीन एका सुरक्षा रक्षकाच्या बाबतीमध्ये तसं घडलेलं आहे आणि सुरक्षा रक्षक मंडळ असं उदासीनता अधिकारी का वागतात, या संपूर्णतः चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. हमला झाल्यानंतर त्याच्यात भारतीय संविधानानुसार काय काय कायदे कशा पद्धतीने आहेत आणि कोणते कोणते कलम हे लागू होतात, लागू होत नाहीत, या संपूर्णतः माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी मित्रांनो, चॅनल जर तुम्ही पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा, जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून मध्येच नोटिफिकेशनमध्ये आपल्याला हे नवीन नवीन असे व्हिडिओ पाहायला भेटतील. चला तर जाऊया आपल्या ह्या विषयाकडे. विषय मित्रांनो गंभीर आहे. आपल्या सुरक्षा रक्षका मंडळातील सुरक्षा रक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक आहेत, त्यांच्यावरती प्राणघाती हमला जो आहे तो झाला आहे. तत्पूर्वी मित्रांनो, एक RBI आपली श्रीकांत बावडेकर म्हणून आहेत. RBI आपलं एक आस्थापन आहे, त्या आस्थापनामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना त्यांच्या हातावरती कंपनीचे गेट तुटून पडले एकदम. आणि ती घटना अशी आहे मित्रांनो की त्यांना विचारलं की कशा पद्धतीनं काय घटना तिथे घडली. तर घटना मित्रांनो अशी घडलेली आहे त्या ठिकाणी की ते कर्तव्यावरती होते त्या ठिकाणी आणि कर्तव्यावरती असताना बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला असं असतात की कॉन्ट्रॅक्टर जो असतो तो कॉन्ट्रॅक्टर येतो, बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्टर येतो आणि आपल्याला न सांगताच काहीतरी कामं करून जातो. आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या सुरक्षा रक्षकाने थोडंसं त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं, परंतु ती जी गेट आहे ती गेट एकदम बदली केलं आणि फिटिंग वगैरे व्यवस्थित केलंच नाही त्या कॉन्ट्रॅक्टरने आणि त्याच गेटने सगळे जे काही गाड्या वगैरे आहेत ते ये जा करत होते. आणि आपला हा सुरक्षा रक्षक तो गेट जो आहे तो गेट आणखीन एक सुरक्षा रक्षक असं पकडण्याकरता गेले आणि खेचतेवेळी तो गेटच अक्षरशः त्यांच्या अंगावरती आला. त्यांचे हात पाय कंबरेमध्ये फ्रॅक्चर. सध्या अजून ते व्यवस्थित झालेलं नाही आहे ते सुरक्षा रक्षक. त्याची कल्पना त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये दिली. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जे इन्स्पेक्टर आहेत त्यांना दिली. त्या इन्स्पेक्टरने विचारलं की तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कशाला पहिलं भरती केलं, ESICमध्ये भरती करायला पाहिजे होतं. अरे तत्काळ एका सुरक्षा रक्षकाच्या अंगावरती असा एवढा मोठा गेट जो आहे तो गेट त्या ठिकाणी पडतो आणि असं त्या गेट पडल्यानंतर मित्रांनो गेट पडल्यानंतर तर तुम्ही म्हणत असाल की काय हालत झाली असेल त्यावेळेस. विचार करा, त्या जे कोणी व्यक्ती असेल, सुरक्षा रक्षक असेल किंवा आणि कोणी असेल, तर त्याचा प्राण वाचवण्याकरता तत्काळ आपण काय करणार, कोणी जरी असेल तर तिथं जवळच्या हॉस्पिटलमध्येच त्यांना ॲडमिट करणार, बरोबर आहे का नाही? तर जवळच्या हॉस्पिटलमध्येच त्यांना ॲडमिट केलं. आता सध्या त्यांची प्रकृती अजून ठीक नाही आहे, परंतु इथंसुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाच्या मित्रांनो अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येते. ते मित्रांनो अशी दिसून येते की काय सांगावं, अशी परिस्थिती आहे. आता दुसरी घटना जी आहे मित्रांनो, नानावटी हॉस्पिटलमध्ये आपले सुरक्षा रक्षक आहेत, त्या ठिकाणी सुरक्षा पर्यवेक्षकसुद्धा काम करत होते. ते त्यांचे नाव आहे शशिकांत कांबळे म्हणून आहेत. आणि ते सुरक्षा रक्षक काम करत असताना मित्रांनो त्या ठिकाणी आठवड्यामध्ये शुक्रवारचा दिवस आहे, त्या दिवशी त्या ठिकाणी त्यांच्या जे आपण काम करतो त्या काम करताना VIP मुवमेंट होती त्या दिवशी. आणि VIP मुवमेंट होती, तर VIP मुवमेंटच्या वेळेस काय असतं मित्रांनो की सगळं काय थांबवून ठेवलं जातं. VIP मुवमेंटला जेवढं काय आहे ते थांबवलं जातं. म्हणजे 14 तारखेची ती घटना आहे. आणि VIPच्या वेळेस काय करतो की आपण म्हणजे सगळे काय मुवमेंट्स असतात ते मुवमेंट थांबवतो. VIP जे काय आहेत त्यांना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत थांबवलं जातं. हा प्रोटोकॉल पहिल्यापासूनच आहे, सगळीकडे त्याचा वापर होतो आणि सुरक्षा यंत्रणासुद्धा त्या पद्धतीनंच काम करत असते. त्या ठिकाणी एक मोठी VIP खासदार त्या ठिकाणी येणार होते आणि म्हणून ते VIP यायच्या
थोडेसे आधी की बाबा त्या ठिकाणी बॅरिकेड करून आपले सुरक्षा पर्यवेक्षक हे तैनात होते. आणि तैनात असताना मित्रांनो त्या ठिकाणी काही कामगार होते, म्हणजे LNTचे काही कामगार त्या ठिकाणी काम करत होते आणि ते भरपूरसे होते, 50-100. त्याने गदारोळ काढायला लागले. गदारोळ करता करता आपल्या सुरक्षा रक्षकांनी काय केलं की पहिलं तर त्यांच्याबरोबर जे मी एक थोडंसं वाचून दाखवतो तुम्हाला. त्यांचा FIR सुद्धा आहे आपल्याकडे. 2:30 वाजताची ही घटना आहे मित्रांनो. आणि ती 2:30 वाजताची घटना असताना त्या ठिकाणी ते काम करत होते आणि त्यांच्यासोबत प्रकाश चौगुले सुद्धा होते मित्रांनो. आणि ह्या कर्तव्यावरती असताना थांबवल्या कारणाने काही कामगार जे होते ते एकदम उफाळून त्या VIP बॅरिकेडमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. मग सदर आपला जे सुरक्षा पर्यवेक्षक आहेत शशिकांत कांबळे हे त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु अडवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यातील काही कामगारांनी या आपल्या सुरक्षा रक्षकावरती हमला चढवला. शाब्दिक बाचाबाची तर मित्रांनो हे होतच असते, परंतु ते अडवल्यानंतर त्यांनी मारहाणीचा प्रयत्न म्हणजे हेल्मेट वगैरे ते त्याच्या नाकावरती, तोंडावरती, परत हातामध्ये रॉड असणाऱ्या रॉडनी मारलं आपल्या सुरक्षा पर्यवेक्षकाला. आपला सुरक्षा पर्यवेक्षक अक्षरशः तिथे तरीही त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होता. आजूबाजूचे सगळे पाहणारे लोक होते. बरेचसेच गदारोळ त्या ठिकाणी झाला. मग त्या सुरक्षा रक्षकाला गंभीर इजा झाली, दुखापत झाली आणि त्याला खूप हे झालं. त्याच्या तोंडाला वगैरे पूर्णतः मित्रांनो ते हेल्मेटनं वगैरे मारलं आणि रॉडने मारामारी आणि बऱ्याचशाच काही गोष्टी तिथे घडल्या. तर या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो अशा प्रकारे घडल्या आणि मग त्यांनासुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तत्काळ नानावटीचे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहेत त्यांनासुद्धा प्रशासकीय आहेत त्यांना कळवलं. सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा कळवलं. परंतु इथंसुद्धा सुरक्षारक्षक मंडळाची उदासीनता दिसून आली. इथूनसुद्धा सुरक्षारक्षक मंडळाचे कोणीसुद्धा इन्स्पेक्टर किंवा कोणतेही अधिकारी विचारपूससुद्धा झाले नाही की त्या सुरक्षारक्षक कशा पद्धतीचा आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय अधिकारी या प्रशासकीय अधिकारी यांना तरी संपर्क केला का, त्यांना विचारलं का. आता या सुरक्षारक्षक मित्रांनो ज्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जातात त्यावेळेस ते बिल बनतं, तर ते बिल भरणार कोण हा प्रश्न असतो. म्हणजे तत्काळ आपण त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे जे बिल होतं ते बिल कोणी भरणार असा प्रश्न येतो. नंतर ESICमध्ये ॲडमिट केल्यानंतर मग ESIC चालू होते मित्रांनो. तर या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीच्या आहेत. तर मित्रांनो असं आहे की ह्या नानावटी रुग्णालयातील सुरक्षा पर्यवेक्षक व प्राणघाती हल्ला जो झाला, हा हल्ल्यानंतर मग ज्या क्रिया घडायला पाहिजे होत्या, सुरक्षारक्षक मंडळातून ज्या प्रकारे रिस्पॉन्स आपल्याला मिळायला पाहिजे होता, अपेक्षित आहे तसा रिस्पॉन्स मिळणं कदाचित तसं मंडळाकडून झालं नाही. मी सुद्धा मंडळातल्या काही अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणले आम्हालाही माहिती नाही असं त्यांनी मला सांगितलं. मग पत्रव्यवहार वगैरे केलेले आहे. पत्र म्हणजे आपल्या सुरक्षारक्षकाने लिखित स्वरूपामध्ये कळवलेलं आहे. मग डिस्पॅच जे डिपार्टमेंट आहे ते काय करतं आणि मेल वगैरे येतात ते काय अध्यक्षांच्यापर्यंत सेक्रेटरी साहेबांच्यापर्यंत पोहोचतात की नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे की अधिकारी कोणत्या ह्याच्यामध्ये गुंगून बसलेत माहीत नाही मित्रांनो. प्रथम सुरक्षा रक्षक म्हटलं ना मित्रांनो, समाजाच्या प्रथम आपला जो गेटमध्ये असतो तो सुरक्षारक्षक असतो, त्याच्यावर सर्व काही गोष्टी येतात आणि त्यांनीसुद्धा ड्युटी करताना आपलं बाबा जीव पहिला महत्त्वाचा आहे. तो आपला जो जीव आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. या सगळ्या काही गोष्टीचं थोडंसं गांभीर्याने आणि काय काय प्रोटेक्शन असावेत त्या ठिकाणी. असं काही मोर्चा गदारोळ वगैरे होत असेल, एकदम क्रायसिस काही घटना घडत असेल तर तत्काळ काय घटना घडली तर आपल्या ज्या काही सेवा आपल्याला म्हणजे आपल्याला बॅकअप मिळायला पाहिजे, जेणेकरून आपल्या काही लोकांना माहिती झालं पाहिजे असं पण आहेत. काही ठिकाणी ड्युरिस अलार्म सिस्टम, हे ड्युरिस अलार्म सिस्टमबद्दल कोणाला माहिती असेल, ड्युरिस अलार्म सिस्टम हे सिस्टमबद्दल कोणाला जर माहिती असेल तर सांगा. बऱ्याचशाच कंपनीमध्ये आस्थापनामध्ये ती सिस्टीम वापरली जाते. ती कशासाठी आणि काय थोडक्यात कमेंट्स बॉक्समध्ये किंवा पर्सनली व्हॉट्सअपला मला मेसेज करा. त्या मेसेजमध्ये संपूर्णतः ह्याच्याबद्दल माहिती द्या. तत्काळ आपण ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी ते एक बटन दाबलं की आपल्या इतर सहकाऱ्यांनासुद्धा त्याची माहिती जाते
आणि ते माहिती गेल्यानंतर मित्रांनो सगळे काही होतं. आता आपण याच्यामध्ये कलम कोणते कोणते लावलेले आहेत बघा. आता कलम ह्याच्यामध्ये लावलेले आहेत की 115 म्हणजे भारतीय न्याय संहिताचे 115 कलम लावले आहेत. मी तुम्हाला स्क्रीनवरती पाहत असाल की त्यांचा FIR कसा हे झाला आहे. स्वच्छतेने दुखापत करणे म्हणजे दुखापत वगैरे फक्त झाली असली तर. आणि 118 सुद्धा आहे धोकादायक पद्धतीने दुखापत म्हणजे जर हल्ल्यामध्ये धोकादायक वस्तू साधने किंवा वापरलं त्यांनी तसा वापर केलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती 118 सुद्धा लावलेला आहे. आणि भारतीय न्यायसंहिता 352 सुद्धा लावलेले म्हणजे शांततेचा भंग केला असेल, अपमानास्पद असं काहीतरी बोललं, उकसवणे तर 352 त्या ठिकाणी लागू होतो. मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी आहेतच. त्याच्यामध्ये ह्या 3च लावलेलं तुम्हाला त्या स्क्रीनवरती दिसतील. 187 सुद्धा आहे बेकायदेशीर जमाव दंगल म्हणजे जाणून बुजून काय केलं असेल तर ते त्याच्यामध्ये लावलं जातं. 189 सुद्धा आहे सरकारी किंवा सार्वजनिक सेवेत असलेल्या व्यक्तीवर हल्ला. हा सुद्धा 189 भारतीय न्याय संहिताचा आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणजे सिक्युरिटी म्हणजे त्याच्यामध्ये ते पण येतं मंडळाचे कर्मचारीसुद्धा पब्लिक समजले म्हणजे त्याच्यामध्ये तो सुद्धा आहे बरं का. 109 सुद्धा आहे 109 सुद्धा आहे हत्या करण्याचा प्रयत्न भारतीय न्यायसंहितामध्ये तो सुद्धा आहे. परिस्थितीनुसार लागू होऊ शकतो म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की हा जो काही जे कलम वगैरे लावलेले आहेत आणि जे भारतीय न्यायसंहितेनुसार ते काय FIR दाखल केले त्याच्यामध्ये हे कलम असायला पाहिजे होते. 115 118 117 सुद्धा आहे त्याच्यामध्ये. परंतु परिस्थिती पाहता तिथे पोलीस जे प्रशासकीय असेल किंवा घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांनी ते सर्व काही हँडल केलं असेल पाहिलं असेल प्रथमदर्शी त्याच्यानुसार ते FIR केलं असेल. तर हे FIR मित्रांनो हे केलेले बरोबर आहेत का. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्यालासुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी माहिती असणं फार जरुरी आहे. नाहीतर आपण जातो हां साहेब FIR करा पण काय करा काय केलं पाहिजे काय घटना घडलेली आहे ह्याची थोडीशी का होईना पण आपल्याला मित्रांनो थोडं का होईना पण माहिती असणं फार जरुरीचं आहे. कोणते कलम लावतायत काय करतायत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं फार जरुरीचं आहे. हे माहिती आपल्याला घेतच नाही आहे. आपण नाहीच आहे माहिती घ्यायची मित्रांनो. आता विषय कोणता असला आणि कमेंट्स कोणते येतात ह्याच्यावरूनच कळतं मित्रांनो. याच्यावरूनच कळतं की काय बुद्धिमत्तेचं आपण बुद्धिकौशल्य आपण उजेडास पाडतो माहीत नाही. सुरक्षा रक्षक मंडळाचं भविष्य कशा पद्धतीनं आहे अंधारात दिसून येते. 2000 एक नाही 2000 नाही 20,000 महामंडळाचे सुरक्षा रक्षक आता भरती झालेले त्यांची 20,000 एक दोन नाही. इथं मंडळामध्ये 200 आणि 1000 पण भरणं झालेत बंद करून ठेवले सगळं भरती आणि तिकडे किती 20,000 आकडा ऐकता ना 20,000. त्याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवूच आपण संपूर्णतः त्याच्यावरती माहिती काय आहे काय नाही ते सुद्धा देऊ. परंतु असं काय जर आपल्या सुरक्षा रक्षकाच्या बाबतीत घडत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मित्रांनो. आपण तर किंबहुना का उभं राहिलं पाहिजे. आणि अशा काय घटना घडत असतात तर तत्काळ आम्हाला कळवत चला मित्रांनो. खूप लेट ह्या सगळ्या काही गोष्टी येतात आणि लेट झाल्यामुळे परत मग सगळ्या काही गोष्टी आपण मिसअंडरस्टँडिंगसुद्धा होतात की लेट समजलं किंवा आणि काय तर लेट न करता तत्काळ कळवायचं आहे मित्रांनो. आपण ज्या संघटनेचे सदस्य असतात त्या संघटनेला का कळवत नाहीत मला हा सुद्धा प्रश्न पडतो आपल्या सुरक्षा रक्षकांचा. आपण ज्या ठिकाणी सदस्य असेल त्या सदस्य ज्या संघटने असेल तिथं सुद्धा कळवलं पाहिजे की नाही. कोण कळवायचं मग आपण कळवलं पाहिजे ना. हो कळवलंच नाही ठीक आहे. एखादा सुरक्षा रक्षक तो हॉस्पिटलायझेशन आहे पण त्याच्या बाजूचं काम करणारे तर आहेत की नाही त्यांचा तर कुठं संपर्क आहे की नाही. त्यांना तर वाटलं पाहिजे की बाबा हे कळवायला पाहिजे काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे बरोबर आहे की नाही. अशा काही घटना घडतात मित्रांनो विचार करा. आणखीन काय जर झालं असतं आणि तिथं जर काही दगा आणखीन झाला असता तर त्या सुरक्षा रक्षकानं काय करायचं त्याचं कुटुंबानं काय करायचं. आता हे 2 सुरक्षा रक्षक मित्रांनो घर आहे त्यांचं घर चालवायला कोण येणार आहे का कोण. 1-2 दिवस फक्त येतील आणि सांत्वन घालतील आणि जातील. परत आता त्यांनी काय करायचं जर आपण कामावर असलं तरच पगार आहे अन्यथा काय करायचं त्यांनी. आता 4-4 महिने झालं काय लोक जर तसंच राहिले त्यांचं हँडिकॅप जर बनले तर त्यांना काय करणार मग. काय विचार काय आस्थापना घेत नाहीत सुरक्षा रक्षक मंडळ घेत नाही. शासन तर लांबच पडलं ते त्यांना तर काय पडलेलीच नाही आहे. ॲक्सिडेंटली इन्शुरन्स पॉलिसीज जे आहेत त्या बळकटी केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये
सुरक्षा रक्षक त्यांचं कुटुंब घेतलं पाहिजे, परंतु शासनाचा सुद्धा याच्याकडे विचार नाही आहे. आणि आमचे सुरक्षा रक्षक पत्र कुठे हरवलेत माहीत नाही आहे मित्रांनो. एकत्रित यायचं नाही, लढायचं नाही, फक्त गॉसिप, गप्पा आणि गोष्टी चालू असतात मित्रांनो. त्या गप्पा आणि गोष्टीमधून आपल्याला काही मिळत नाही, काहीही उघडकीस येत नाही, काहीही घडत नाही त्याच्यातून. फक्त लांब लांबचं बोलून काय उपयोग नाही. रस्त्यावरती उतरायला पाहिजे आणि रस्त्यावरती उतरण्याची वेळच आता आलेली आहे. उतरला नाही तर मग काय टिकलाच नाहीत मित्रांनो. असे पहा परिस्थिती कशी होते. पहा परिस्थिती तुमच्याही बाबतीत माझ्याही बाबतीत असे घडू शकतं मित्रांनो. जर घडलं तर मग काय, असा प्रश्नचिन्ह स्वतःलाच आपण बांधून घ्या स्वतःलाच हा प्रश्न, की काय पुढं काय काय होऊ शकतं, कल्पना करा त्याबद्दल. मित्रांनो तुर्तास थांबूया. अशा काही घटना घडू नयेत आणि सुरक्षा रक्षकांनी काळजीपूर्वक सगळ्या काही गोष्टी कराव्यात. प्रशासकीय अधिकारी, सुरक्षा रक्षक मंडळ, संघटना प्रतिनिधी, ज्या अर्थी आम्ही आहोत, आम्ही काही असं म्हणत नाही की मोठे खूप काय आहोत, परंतु आपल्यापर्यंत माहिती पोचली तर आम्हालाही पुढे तशी माहिती देता येते, पोचवता येते. जर त्यांच्यापर्यंत पोचली नसेल तर ते करता येतं मित्रांनो. संपर्क जे आहे ते ठेवलेले आहेत. मला या सगळ्या काही गोष्टी आपल्या संजय दादांनी सांगितल्या. आता जोपर्यंत संजय दादांनी मला सांगितलं नसतं तर मला ह्या गोष्टी कळाल्या नसत्या मित्रांनो. कारण मला कुठल्या सुरक्षा रक्षकाने ते कळवलंच नाही. मला संजय दादांनी सांगितले की अशी घटना घडलेली आहे, परंतु ते व्हेरीफाय करणं आपलं काम असतं. व्हेरीफाय करून सगळ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत मी ठेवत असतो. अशी काही घटना घडली तर अशी काही घटना घडलेली आहे. या घटनेतून आपल्याला शिकायला मिळालं पाहिजे आणि एक एक गोष्ट एक एक पावलीवरती आपण जर शिकत मित्रांनो पुढे गेलो तर नक्कीच आपण आपलंसुद्धा जे काय अस्तित्व आहे ते उंचावू आणि सुरक्षा रक्षक मंडळालासुद्धा उंच घेऊन जाण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. तुर्तास थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.